शिवसेना भवन फोडू तोडू असं बोलणं हे चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. हे रोगट विचारांचं लक्षण आहे. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते ज्यांना महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे अशी कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचं विधान करणार नाही. आणि भारतीय जनता पक्षातले जे मूळचे लोक आहेत, मूळ भारतीय जनता पक्ष, ते अशा प्रकारचं विधान कधीच करू शकणार नाही. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, मग ते आशिष शेलार असतील, किंवा दिल्लीतले प्रमुख लोक असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहाजी असतील, कोणी करणार नाही. पण जे बाहेरून आलेले लोक आहेत, ज्यांना आम्ही बाडगे म्हणायचे, बाळासाहेब ठाकरे, हे बाडगे आपल्या निष्ठा दाखवण्यासाठी अशा प्रकारचे विधानं करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षातून सुद्धा या विधानाच्या संदर्भात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आलेली आहे. शिवसेना भवन ही नुसती इमारत नाही आहे, तर मुंबई महाराष्ट्राची रक्षणकर्ता असलेलं एक वास्तू आहे. जे स्थान हुतात्मा स्मारकाला आहे साधारण त्याच प्रकारच्या भावना शिवसेना भवनाविषयी लोक व्यक्त करतात. ती वास्तू बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि कोणाला एवढी खुमखुमी आली असेल, कोणाला झटका आला असेल, तर आम्ही काल सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोललेले आहेत की या एक झापट दिले तर उठणार नाहीत, हे शिवसेना पक्षप्रमुखांचं वक्तव्य आहे. हा सामना आपण वाचला असेल. आज सामनात सुद्धा आम्ही सांगितलं, या ना अंगावर, बघतो आम्ही, हिंमत असेल तर या, आता कुठेतरी भूमिगत झाल्यात तुम्ही, असं कळलं आम्हाला, की स्वतःच्या पायावर याल आणि खांद्यावर जावं लागेल. आतापर्यंत ज्यांनी ही भाषा केली, ज्यांनी अशा प्रकारचा विचार केला घाणेरडा, त्यांचं पुढे काय झालं याचा नोंदी इतिहासामध्ये आहे, त्या बघाव्या. पण मी पुन्हा सांगतो, हा काही भारतीय जनता पक्षाचा विचार आणि भूमिका असूच शकत नाही, किंवा अन्य कोणत्या महाराष्ट्रात मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, कोणीही शिवसेना भवन, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना ह्यांच्याविषयी अशा पद्धतीनं बोलणार नाही. आमचे राजकीय मतभेद जरूर असतात, ते मतभेद आम्ही व्यासपीठावर, प्रसिद्धी माध्यमातून, निवडणुकामध्ये व्यक्त करू. पण ज्या शिवसेनेनं आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महाराष्ट्राचे लढे लढलेले आहेत, जखमा अंगावर आम्ही घेतल्यात, त्या शिवसेना भवनानं अनेकदा बॉम्बस्फोट, मुंबईतल्या बॉम्बस्फोटामध्ये अतिरेक्यांनी शिवसेना भवनाखाली बॉम्ब ठेवून उडवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या शिवसेना भवनामध्ये अतिरेकी घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक असलेली ही इमारत आहे. ती तोडण्या फोडण्याची भाषा हे नेतद्रष्टच करू शकतात, बाडगे करू शकतात, एवढंच मी सांगेन. मागे पण एका आंदोलनाच्या वेळी शिवसेना भवन लक्ष करण्याचा प्रयत्न होता, त्यावेळी देखील चकमक झाली होती. चकमकण्या झालं. असं आहे की झटके येत आहेत त्यांना, सत्ता गेल्यामुळे, सत्ता नसल्यामुळे बाडग्यांना झटके येतात. कारण सत्ता भोगायला मिळेल म्हणून काही लोक पक्ष सोडून अनेक ठिकाणचे त्या पक्षात गेले आणि त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. आणि त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून जर काही लोक असे उद्योग करत असतील, तर भारतीय जनता पक्षासारख्या एका जुन्या पक्षाला त्याची फार मोठी किंमत या लोकांमुळे मोजावी लागेल, हे माझं स्पष्ट मत आहे. आज आम्ही ते सामनामध्ये म्हटलं आहे, ज्यांनी शिवसेना भवनावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला
त्यापैकी आज कोणीही राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. बोला. तर येणाऱ्या काळातल्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अशा पद्धतीने हा एक शाब्दिक चकमक म्हणूया किंवा रस्त्यावरची लढाई सुद्धा शाब्दिक चकमकी राजकारणामध्ये होत असतात. बाळासाहेब ठाकरे सुद्धा 2 देत होते बरं का, आणि त्या बदल्यात त्यांच्यावर टीका झाली आहे. टीकेला शिवसेनेनं कधीही पाठ दाखवली नाही. आम्ही टीका सहन करणारे लोक आहोत. टीका होत असते, टीकेला उत्तर देत असतो आमच्या पद्धतीने. भाषेविषयी मतभेद असू शकतात, पण टीकेचे प्रहार देत घेणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ज्या प्रकारची भाषा शिवसेना भवनासंदर्भात वापरली गेली, महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाच्या विचारांच्या मराठी लोकांनाही आवडणार नाही, आवडलेली नाही. लॉ अँड ऑर्डर जर बिघडलं तर त्याची जबाबदारी कोणाची? लॉ अँड ऑर्डर का बिघडेल? लॉ अँड ऑर्डर का बिघडेल? कशा करता बिघडेल? अजिबात बिघडणार नाही लॉ ऑर्डर. आम्हाला काय करायचं माहिती आहे. शिवसेना एक्सपर्ट आहे. हां, या आसपास फिरून दाखवा. दिलगिरी वगैरे व्यक्त केली आहे, ठीक आहे, पण या चुकीला माफी नसते. आणि महाराष्ट्र लक्षात ठेवतो आणि शिवसेना लक्षात ठेवतो. त्याचबरोबर आज तिसरा आठवडा सध्याच्या अधिवेशनाची सुरू होत आहे. पुन्हा एकदा पेगासस आणि हे मुद्दे अजूनही तसेच आहेत. त्यामुळे आज जी राजनाथ सिंह बैठक होणार आहे काय नेमकं? नाही, आता आम्ही चाललेलो आहोत. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते त्यांच्या दालनामध्ये बैठक आहे. कदाचित राहुल गांधी त्या बैठकीला येऊ शकतात. सगळेच पक्ष तिकडे जमू, विरोधी पक्षाचे, आणि त्यानंतर या आठवड्यासंदर्भातला निर्णय आम्ही तिथे घेऊ. कोंडी फोडण्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत आहेत? प्रयत्न सरकारकडनं करणं गरजेचं आहे. सर, दोन आठवड्यामध्ये फक्त 18 तास कामकाज झाले. त्याला विरोधी पक्ष जबाबदार नाही. आम्हालाही वाटतं की महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, काही महत्त्वाची बिलं गोंधळात गडबडीत मंजूर करून घेतली, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं होतं. ही आमची इच्छा आहे ना विरोधी पक्षांची सगळ्यांची. पण सरकारलाच हे सदन चालावं असं वाटत नाही, त्याला आम्ही काय करतो? प्रश्न असा आहे की मराठा समाज जो आहे तो पुन्हा आक्रमक झालेला आहे. विषय असा आहे की मुंबई विमानतळाचं जे VIP गेट आहे तिथे अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावलेला आहे. तर याविषयी शिवसेनेची ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी अशा प्रमुख लोकांच्या उपस्थितीत झालेलं आहे. शिवसेनेनं त्यासाठी आंदोलन केलं होतं छत्रपतींचं नाव देण्यासाठी. त्याच्यामुळे पुन्हा उद्योगपतींच्या नावानं ते विमानतळ ओळखलं जाणार असेल तर नक्कीच ते शिवसेनेला मान्य नाही, महाराष्ट्राला मान्य नाही आणि देशालाही मान्य नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानेच ओळखलं जायला हवं, आणि ते जाईल याची व्यवस्थासुद्धा शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. चला, आपका क्या है, आइए बोलिए. सर, शिवसेना भवन के बारे में बीजेपी के विधायक ने जिस तरह से भाषा की थी, देखिए, वो बीजेपी के विधायक नहीं है. मैं बीजेपी को जानता हूँ. ज़रूर हमारे रास्ते अलग हुए हैं, ज़रूर हम राजनीतिक हमारे रास्ते अलग हैं, लेकिन हम बहुत साल एक दूसरे के साथ काम किए हैं, एक साथ काम किए हैं. कोई भी ओरिजिनल बीजेपी का नेता या कार्यकर्ता शिवसेना भवन पर हमला करने की भाषा कभी नहीं कर सकता. हमें मालूम है. बीजेपी क्या, कोई भी राजनीतिक दल महाराष्ट्र, चाहे कांग्रेस हो, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस हो, चाहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हो, चाहे MIM हो, कोई भी, शिवसेना भवन की एक गरिमा है महाराष्ट्र. हमेशा एक प्रखर राष्ट्रभक्त लोगों की ये वास्तु है, ये इमारत है. बाला साहब ठाकरे वहाँ बैठे. मुंबई में जो बम विस्फोट हुए थे उस वक्त सेना भवन के नीचे भी बम रखा था, इसलिए कि वहाँ प्रखर हिंदुत्ववादी लोग बैठते हैं, बाला साहब ठाकरे बैठते हैं.
तो ये जगह ख़त्म करनी चाहिए। इसलिए दाऊद इब्राहिम के लोगों ने वहाँ भी बम रखा था। एक बहुत बड़ी परंपरा, इतिहास शिवसेना भवन को हमेशा महाराष्ट्र और देश के संरक्षक के रूप में उस वास्तु को देखा गया है। तो चाहे भारतीय जनता पार्टी के लोग हो या चाहे कोई हो, ऐसी भाषा का इस्तेमाल कभी करेंगे नहीं। ये जो लोग हैं, कोई विधायक है, वो बीजेपी के नहीं है ओरिजिनल, वो बाहर से आए हैं, एक्सपोर्ट इंपोर्ट का माल है। ऐसे लोग होते हैं ना, ऐसे लोग इस प्रकार के भाषा का इस्तेमाल करते हैं। ओरिजिनल बीजेपी वाले इस प्रकार की भाषा कभी नहीं करेंगे। और यही लोगों की वजह से महाराष्ट्र में बीजेपी डूबने वाली है। ये आप लिख कर लीजिए। ये भाषा न देवेंद्र जी करेंगे, न आशीष शेलार करेंगे, ना उनके और नेता सुधीर मुनगंटीवार है या और है, ऐसे बहुत से नेता है बीजेपी के, पुराने नेता हैं, वो इस प्रकार का भाषा का इस्तेमाल कभी कर ही नहीं सकते। लेकिन बाहर से आए हुए 2-4 लोग हैं बीजेपी में, वो अपने आप को बहुत बड़े होशियार समझते हैं। जिस प्रकार का भाषा का इस्तेमाल आजकल महाराष्ट्र में बीजेपी की तरफ से हो रहा है, ये बीजेपी की परंपरा नहीं है, उनको शोभा नहीं देती। खास करके शिवसेना भवन के बारे में या मुख्यमंत्री महाराष्ट्र के उनके बारे में। तो ठीक है, महाराष्ट्र की जनता, पब्लिक सब देखती है, सब जानती है, और हम भी देखते हैं, हम भी नहीं छोड़ेंगे। चलिए, डेफिनेटली है। और ग्रासरूट उनका कनेक्टेड रहा है। ऐसे जो लोग हैं, अब जो नाउ पीपल विद द ओरिजिनल आइडियोलॉजी ऑफ द पार्टी आर पुशिंग फॉरवर्ड। मैंने यही तो अभी जवाब दिया कि जो बीजेपी के आइडियोलॉजी मानने वाले ओरिजिनल लोग हैं, वो इस प्रकार की भाषा का इस्तेमाल कभी करेंगे नहीं। हम ज़रूर एक दूसरे के ऊपर क्रिटिसाइज करेंगे, टीका टिप्पणी करेंगे, राजनीति में ये चलता है, वो करेंगे, हम करेंगे। लेकिन शिवसेना भवन तोड़ने फोड़ने की भाषा महाराष्ट्र में कोई भी व्यक्ति, चाहे किसी भी पार्टी की हो, कभी नहीं करेंगे। मुझे मालूम नहीं, ऐसी अपोलॉजी हमें स्वीकार नहीं है। और मैं यही कहूँगा कि जनता उन्हें माफ़ नहीं करेगी, कभी नहीं करेगी। चलो, तुम्ही म्हणता की हे कशा कालच्या वक्तव्यामुळे, शिवसेना भवनाच्या वक्तव्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रोष आणि संताप आहे। भारतीय जनता पक्षाला मानणारा मोठा वर्गसुद्धा अशा प्रकारचं दळभद्री वक्तव्य स्वीकारायला तयार नाही। त्यांच्यापासून ही लोक तुटून जातील हळूहळू या अशा उपरे आणि बाडग्यांमुळे, हे नक्की आहे। चलिए, धन्यवाद। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे